भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण पाहतोय महागाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून डॉक्टर प्रतिभा चव्हाण या रिंगणामध्ये आहेत. गेल्या 8-10 दिवसापासून त्यांचा जोरदार प्रचार चालू आहे. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचं जे आजवरचं सामाजिक, विधायक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये जे कार्य आहे त्या कार्याच्या जोरावर त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत मतदानासाठी आणि आपण आता डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांच्याशी बोलणार आहोत. शेवटच्या क्षणी काय मतदारांना आवाहन करणार आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय म्हणताय मॅडम? एकंदरीत 10-12 दिवसाचा प्रचार हा तुमचा झालेला आहे. पहिला भिंगरी बांधून घर टू घर, वाड्या वस्त्यावर जाऊन तुम्ही प्रचार केलेला आहात. कशी परिस्थिती आहे? काय आव्हान करताय भविष्याच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने आणि आपण निवडून आल्यानंतर लोकांना काय आश्वासित करताय की तुमच्या ज्या काही समस्या असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादीला संधी का द्यायची? गेले 12 दिवस झालं मी दिवसाला जवळजवळ 8 ते 9 तास चालून प्रत्येक मतदाराच्या घरी घर टू घर प्रचार आम्ही केलेला आहे. मी आणि माझ्याबरोबर माझे जे संस्थेमधले, गावामधले रॅलीमध्ये लोक उत्स्फूर्तपणे त्या गावामध्ये सहभागी होत आहेत. असं माझ्या 9 गावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये, गावापासून दूर असलेल्या थोड्या वस्त्यामध्ये, अशा सर्वच ठिकाणी आम्ही जाऊन आलो. तेव्हा परिस्थिती लक्षात येते की अजून कित्येक ठिकाणचे रस्ते ठीक नाही आहेत. गटारं, नाले, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही व्यवस्थित करायची गरज आहे, याची मला जाणीव झाली. आम्ही आजपर्यंत आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विभागामध्ये काम करत असतो. अशाच लोकांच्यामध्ये आम्ही दिवसभर असतो. परंतु एक्झॅक्टली ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहत असतात आणि त्यांची घरामध्ये काय स्थिती आहे, याची जाणीव मला अगदी जवळून पाहायला मिळाली या 12 दिवसामध्ये. मी प्रत्येकाच्या घरात गेल्यामुळे मला त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणूया, राहणीमान कसं आहे हे कळून आलं. आपल्याकडे 3-3 पिढ्या दारिद्र्य रेषेखाली नाव आहे म्हणून खुश असतात, की माझं दारिद्र्य रेषेखाली नाव आहे म्हणजे मला मोफत काहीतरी सरकारकडून मिळणार. पण मला असं वाटतं, की आपल्या प्रत्येक कुटुंबाची, आपल्या देशातल्या परिस्थिती अशी सुधारावी, की त्याने दारिद्र्य रेषेखाली राहू नये आणि त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. त्याचा दर्जा, त्याचा राहणीमानाचा दर्जा उंचावला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर मेन तर शिक्षणावर चांगला भर दिला पाहिजे. नोकरी कुठे ना कुठे उपलब्ध झाली पाहिजे. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, की एका घरामध्ये 2-2, 3-3 पेशंट असतात आणि मग त्यांच्या औषधाचाच खर्च इतका महाग होऊन जातो, की राहणीमान सुधारणार की औषध पाण्यावरती खर्च करणार. आज आमच्या संत गजानन महाराज हॉस्पिटलमध्ये अनेक योजना आहेत. कर्नाटकची योजना आहे, महाराष्ट्राची योजना आहे. योजनेमधून अनेक पेशंटना बऱ्याच सुविधा मोफत पण दिल्या जातात. शिक्षणामध्ये पण सवलती आहेत. सरकारच्या पण अनेक योजना आहेत. त्या सरकारच्या ज्या बऱ्याच योजना आहेत, त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लोकांना बऱ्याच वेळेला माहीत नसतं. विधवा होऊन सुद्धा कित्येक दिवस उलटलेले असतात, तरी तिला पेन्शन चालू झालेली असते. दिव्यांग असतात, अपंग असतात. ते आम्ही जेव्हा प्रचार करत होतो, तेव्हा असे लोक आम्हाला भेटले आणि आम्हाला बघा हे अजून करूनच दिलं नाही. संजय गांधी निराधार योजना असो, विधवा परित्यक्ता योजना असो, ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. त्यांची नावं वरतीपर्यंत गेलेली नाही आहेत. तर अशा समाजासाठी मी काम करेन. अशा लोकांना त्यांच्यासाठी मी मदत करेन. हरळी येथे प्रचारादरम्यान फिरत असताना तुम्हाला हरळी गावातील 3 मुलं दत्तक घेतलाय असं समजतं. एका कुटुंबातील एका स्त्रीचा, ती वयाच्या 35 ते 40 वयोगटातील एका महिलेचा अंडाशयाच्या कॅन्सरमुळे 15 दिवसापूर्वीच मृत्यू झाला. अतिशय लहान वयामध्ये तिला तो कॅन्सर झाला होता आणि ती नॉन ऑपरेबल स्टेटमध्ये होती. त्यामुळं तिला वाचवणं शक्य झालं नाही. ती आमच्या संत गजाननमध्येच उपचार घेत होती, किमोथेरपी आणि रेडिएशन. पण तिच्या मृत्यूनंतर तिला तिच्या पश्चात तिचा नवरा, सासू-सासरे आणि तिला 3 मुलं आहेत. ती 3ही मुलं लहान आहेत, 7वी, 5वी, 4थी अशा वयोगटातील. त्या 3ही मुलं, मी तिच्या घरी गेल्यानंतर तिचा नवरा अगदी भावूक होऊन मला ते सांगत होता, की माझ्या बायकोचा असा दुर्दैवी अंत झाला. त्यावेळी मला भरून आलं आणि मी त्या 3ही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. तसंच त्यांना काय लागेल ती मदत सगळी मी त्यांना करणार आहे. ती 3ही मुलं मी दत्तक घेणार आहे आणि त्यांना मी चांगलं शिक्षण देणार आहे. डॉक्टर प्रतिभा चव्हाण महागाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते लढवत असताना खूप मोठा त्यांना अनुभव आलेला आहे. वैयक्तिक लाईफमध्ये त्यांच्या काही अडचणी असतील, ह्या देखील त्यांनी आता पाहिलेल्या आहेत. महिला सक्षमीकरण, त्यानंतर युवकांना रोजगार, त्यानंतर शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, याशिवाय जी काही लहानसहान जी कामं आहेत किंवा रस्ते, गटर्स ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, याबरोबरच सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे युवकांना रोजगार देण्याचा त्यांचा मोठा खूप मानस आहे. आणि आज आपण पाहिले की प्रचारला गेल्यानंतर त्यांनी आज 3 मुलं सुद्धा दत्तक घेतलेले आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांना नोकरी लागेपर्यंतचा खर्च त्यांनी आज उचललेला आहे. आणि असे मानवतावादी व्यक्तिमत्व आज आपल्या महागाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असल्याने त्यांना निवडून द्यावे असे आवाहन डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे.